मला डिवोर्स हवा. घरात अगदी टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती. तो सोफ्याच्या खुर्चीत शांत बसून होता. समोरच आजी आजोबा आणि बाजूला आई बाबा अर्धगोलाकारमध्ये बसून त्यालाच निहाळत होते. आता कोणी बोलणार आहे का का असंच मला पाहत राहणार. त्याने शेवटी न राहून त्या शांततेचा भंग केला. आम्ही काय बोलावं अशी अपेक्षा आहे तुझी? अरे तुझ्या आईकडे पहा एकदा. रडून रडून काय हाल झाले आहेत तिचे. आजोबा चिडून बोलले. मी माझा निर्णय सांगितलाय आणि त्यावर मी ठाम आहे. तो आईबाबांपासून घटस्फोट हा निर्णय तुझा. असं जगात कुठे ना घडलं ना ऐकलं. अजबच काहीतरी. आता आजीही मध्ये पडली. तो श्रेय, सुप्रिया आणि सचिन यांचा एकुलता एक मुलगा. सचिन सुप्रिया दोघेही जॉब करतात आणि महानगरात त्यांचा एक छान फ्लॅट आहे. श्रेय म्हणेल ते त्याला मिळेल इतकी श्रीमंती नक्कीच आहे घरात. आजी आजोबा गावी शेती आणि घर सांभाळतात. तसे येतात अधूनमधून. पण आज नातवाच्या अजब निर्णयाने तडक निघून आले होते ते. आजी तुम्ही जे ऐकलं ते बरं काही ह्या घरात घडत होतं ते सगळं पाहून ऐकून मी हा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतरची शांतता श्रेयच्या बोलण्यातून दिसून येत होती. आजी तुला आठवते मी गेल्या वर्षी एकदा तुला फोन करून लवकर ये आईबाबा भांडण करत आहेत हे सांगितलं होतं. त्यावर तुझं उत्तर होतं होईल ठीक 2 दिवसात. तू नको त्यांच्यात पडू. मी नाहीच ह्यांच्या भांडणात पडलो कधी. पण गेले वर्षभर मी ह्यांची भांडणं ऐकत आहे पाहत आहे. चूक कोणाची असो शेवटी भांडणाचा समारोप माझ्यावर येऊनच होणार हे मात्र ठरलेलं. श्रेय खरं तर खंबीर राहण्याचं नाटक करत होता पण आतून तो पूर्णपणे कोलमडलेला. बाहेरच्या लोकांसमोर आम्ही अगदी हॅप्पी फॅमिली असं दाखवतात दोघे. घरात मात्र सतत आरोप प्रत्यारोप. अगं आजी माझी ग्रेड्स कमी आले म्हणून शाळेतून यांना बोलवणं आलं. तिथे तर ते हो हो आम्ही लक्ष देऊ अभ्यास घेऊ असे बोलून आले. मात्र घरी आल्यावर तुझ्यामुळे असे एकमेकांना भांडत बसले. पण माझे मार्क्स खरंच कमी का आले हे यांच्या लक्षात आलं नाही. शाळेत काउन्सिलिंग करावं लागतं आहे मला. हताश होऊन जड आवाजात बोलत होता श्रेय. श्रेय तुला ट्युशन्स अभ्यासासाठीच लावले आहेत ना बेटा? सुप्रिया बोलली न राहून. आई मी 5वीत आहे. फक्त 10वीत असल्यासारख्या ट्युशन्स लावून दिल्या. हा क्लास झाला की तो झाला की हा. रोज संध्याकाळी तुम्ही घरी येण्याची वाट पाहत असतो मी. शाळेतल्या गमती जमती टीचरच्या तक्रारी इतर सामान्य मुलांसारखं मलाही गप्पा मारायच्या असतात. रोज तुम्ही थकून येता आणि एकमेकांसोबत भांडत बसता. तुम्हाला रविवार मिळतो फक्त माझ्याकडे बघायला. फक्त कर्तव्य करता तुम्ही. मला तर वाटतं मी नकोच होतो तुम्हाला. श्रेय अरे काय बोलतोय श्रेय? जरा भान ठेवून बोल. तुझ्या वयापेक्षा जास्त बोलतोय तू. सचिन आता चिडला होता. बाबा तुम्ही आणि जेव्हा भांडतात मला उल्लेख करता तेव्हा मी तुम्हाला लहान नाही वाटत? श्रेयने सवाल केला. प्रत्येक भांडणाच्या शेवटी श्रेयसाठी मी सोबत राहतोय किंवा राहतोय तुझ्या हे वाक्य असतंच. तुम्हाला दोघांनाही वेगळं होता येत नाही माझ्यामुळे आणि सोबतही राहता येत नाही ना. परवा तर आई बोलली एखादं खोडरबर असं हवं होतं की माझा भूतकाळ ज्यात तुझ्यासोबत लग्न झालं तो मिटवून टाकला असता. पण श्रेय त्याला कसं खोडणार? आणि हीच तुमची अडचण मी दूर करायची ठरवली. मला तुमच्याकडून घटस्फोट हवाय. म्हणजे तुम्ही पण तुमचे निर्णय घेऊ शकता आणि कदाचित मी माझं शिक्षण घेऊ शकेन. कारण मी फेल म्हणजे नापास झालो आई बाबा ह्या 6माही परीक्षेत. आता मात्र श्रेयचा बांध फुटला आणि तो हमसून रडू लागला. सगळेच निशब्द झाले हे ऐकून. आजीने डोळ्याला पदर लावला. सचिन सुप्रियाची तर खालची मान वर होत नव्हती. सचिन सुप्रिया आता तरी जरा समजुतीने घ्या. लेकराकडे लक्ष द्या. शेवटी न राहून आजोबाच बोलले. माफ करा बाबा आम्हाला. सचिन सुप्रिया अपराधी भावनेने बोलले. माफी आमची नाही तर श्रेयची मागा बाबा. खरंच खूप चुकलो आम्ही श्रेय. ह्यापुढे आम्ही नक्कीच प्रयत्न करू बेटा. आपली खरंच हॅप्पी फॅमिली असेल. रडवलेल्या आवाजात श्रेयला जवळ घेत सचिन सुप्रिया बोलले. श्रेय रडत अलगद आईच्या कुशीत शिरला. समाप्त.